इन्स्टिट्यूटमध्येच काढायचे. 2 वर्ष असेच गेले. शेवटच्या वर्षी थर्ड इयरला असते वेळेस शिवाजी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं काढून कॉलेजचं. लाईफ म्हणजे खरी त्यावेळेस कळाली की ॲक्च्युअल प्रोग्रामिंग ही काय असते. BSc कॉम्प्युटरला ॲडमिशन घेण्याचं कारण काय, पुढे चलून भविष्यात नेमकं काय करायचं आहे. व्हिज्युअल बेसिक 6.0 शिकते वेळेस जेवढ्या अडचणी मला येऊ लागल्या होत्या ते सॉल्व्ह करण्यासाठी मला कुणीही मदत केली स्टार्टिंग. त्या गोष्टीचीच मनामध्ये एवढी मोठी जिद्द निर्माण झाली की या ठिकाणी नंतर तुम्ही जर काही विचारलं प्रॉब्लेमच्या गोष्टीबद्दल तर रिझॉल्व्ह करणारे असले पाहिजे. तर त्या गोष्टीमुळे सर्व आमचे मित्र वगैरे सहकारी वगैरे सर्वांनी एक विचार केला की इथून बाहेर पडायचं. क्लास म्हणजे फर्स्ट इयर कंप्लीट झालेलं होतं, सेकंड सेमिस्टर सगळेजण जाऊन विचार करून एकच कोर्स आमच्या प्रत्येकामध्ये म्हणजे जेवढेजण गेलेलो होतो एकच कोर्स केलेलं .NETचं प्रत्येकाने. कुणी जावाने कुणी वगैरे दुसरं वेगवेगळे केले. आणि ती युनिटी होती आमच्यामध्ये. एक ग्रुप म्हणजे जे विचार होते ते सेम होते सगळ्यांचे, कुणी वेगळं विचार करत होते. त्या गोष्टीमुळेच ह्या जे क्लासेस वगैरे अरेंज करण्याचं काम, परत मदत करणे, प्रत्येक गोष्टीत मला सगळे मित्रांनी सहकार्य केलं. त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. आत्तापर्यंत सहकार्य केलं. पुढे भविष्यात पण इथून मी पुढे जर बॅचेस वगैरे जर अरेंज केले तर त्याने सहकार्य करतील. सहसा तर नाही, 90% तर घेणार नाही पुढची बॅच. कारण हेच घेऊन थोडं करिअरकडे म्हणजे शेवटचे 2 महिने राहिलेले आहेत कॉलेज. स्वतःचं पण माझा प्रोजेक्ट वर्क राहिलेला आणखी. त्या गोष्टीमुळे मी पुढे बॅचेस वगैरे कंटिन्यू करायची इच्छा आहे. पण आमचा ग्रुप जो आहे, तुम्ही स्वतःमध्येच एक ग्रुप क्रिएट करा की तुमची मैत्री जी आहे तुम्ही भविष्यात चालून कुठेही जर काही काम करायला गेलं तर एकमेकाला साथ देऊन वर येणारे मित्र असायला पाहिजे. आम्ही आमच्यामध्ये कधी पण कमीपणा समजून घेतलेला नाही. संदीप माझ्याच वयाचा आहे, दोघांची पण डेट ऑफ बर्थ सेम आहे, एकाच वयाची. पण काही कारण असतो ते जुनियर आहे. पण लहान समजून मी त्याला कधी असं म्हणलं नाही की बुवा तुला येतं आहे, मला इथे मी विचारते. प्रत्येक गोष्ट शेअर करत चला तुमच्यामध्ये तुमच्याच नॉलेजमध्ये वाढवणार. आता प्रत्येक जणांनी क्लासेसमध्ये येऊन स्वतःचा अनुभव सांगायचा की नेमकं काय अनुभव. आणि विशेष त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, प्रत्येकामधलं एक ड्रॉबॅक सांगायचे की त्यांनी तसं करायला नको आहे पुढे भविष्यामध्ये. कारण त्याची चूक जर आज इथं झाली असेल तर पुढे होऊ नये. फ्रीली सांगायचं, कोण मारणार नाही, काही नाही. त्याच्यात तुमचाही प्लस पॉईंट आणि तसाही आहे. पण इथले पोरं बाहेर जाऊन चांगल्या ठिकाणी जर राहिले सर्व वेळ झाले, तुमच्या गोष्टीमुळे जर त्याला कुठं फायदा होत असेल तर ती चांगलीच आहे गोष्ट. ओके. नाही अडचणीत तुम्हाला भविष्यात त्या गोष्टीचा विचार करून 2 शब्द बोला, मग जे वाटेल तो. आणि प्रत्येकाबद्दल सांगायचं. तन्मय, संदीप, सचिन, ज्याच्याबद्दल तुम्हाला जे वाटतंय की ही वाईट गोष्ट आहे प्रत्येकाबद्दल सांगायचं, एकाबद्दलच नाही. एक क्लास जेव्हा चालू झाला तेव्हा असं एक क्लास असं वाटतं तुम्हाला जनरल पूर्ण सगळे आपण मित्र असं आपण काहीतरी नवीन शिकवत अशी काय जे काही इंटिग्रिटी होती नाही. असं आज काय तर करायचं, उद्या काय तर करायचं की अजून टिकनला फक्त ब्रेक लागला. असं आज काहीच नाही. टोटल पूर्ण काय म्हणतो असं माझं राबळ गेलं नाही. का बस एवढं सांगेन. आज जे काय मिळालं मला इतक्या दिवसात, मला तुम्ही बाहेर तुम्ही विचारलं की तुम्ही 1.5 महिन्यात तू काय म्हणलास, तर माझे 2 हात मी त्यांच्याकडेच करेन. सचिन, संदीप, महेश, सुदर्शन, माझं एवढं लक चांगलं आहे की मला अशी मित्र मिळाले. सॉरी मंगेश, अजून कुणाचं नाव झालं असेल तर सणाला काय अकाउंट करू शकत नाही. ड्रॉबॅक ड्रॉबॅक
ड्रॉबॅक काय म्हणजे कोणाची गोष्ट अशी कमी आहे तिथं माणूस ते त्यांना पुढे प्रोग्रेसवर यायला पाहिजे त्या गोष्टीमुळे. करायची नाही गोष्ट. तर ते आम्हाला कसं करणार तुम्ही सांगायला पाहिजे ना. काय तुमचे मित्र तुमच्यासोबत राहून फ्रीली आता तुम्ही मुळे जर- स्वतः फाईंड करायचं मुळे स्वतःच्या गोष्टी स्वतः फाईंड करायचं. अच्छा कसं आहे एवढं तुम्हाला आत्मविश्वास आहे की पुढे चालून ते गोष्ट तुमच्यामध्ये जर सॉल्व्ह होत असेल तर चांगलं आहे. थोडं हळूहळू उतरतो. थोडं आहे. ये. ये इथे. क्लासचा शेवटचा दिवस आता इथून बाहेर जाताना पाऊल जर पाडायचं तर पुन्हा मध्ये कधी येणार अशी वाट बघावं लागलं. तरी पहिल्यांदा जर म्हटलं तर ह्या म्हणजे थर्ड इयरमध्ये मला सर्वात जर चांगलं जर म्हटलं तर लेक्चर मिळालं ते 30 जानेवारीचं जे 30 डिसेंबरचं एक्झिबिशन ज्याच्यात की डॉक्टर लहानेने जे एक गोष्ट सांगितली की संधी हे चालून येते दरवाजापर्यंत जर आली तर ती सोडायचं नाही. एवढी एकच गोष्ट जर शिकलो त्याच्यामुळं मी इथं आज जर जे कधीही ऑन दी स्पॉट मला सरने म्हणले की हे कन्सेप्ट शिकव हे कधीही न घाबरता मला जेवढं येईल तेवढं सांगितलं. नंतर फ्रेंड्स मिळाले आमच्याहून सिनियर होते सर किसके आमच्याहून सिनियर आणि सिनियर 2-3 मुळेसारखा मॅजिक दोस्त पुन्हा तन्मय संदेश ऑल फ्रेंड्स. एवढंच सांगायचं आहे की जे डॉक्टर लहानेनं सांगितले तिथं संधी सोडू नका. मुली घाबरू नका. पहिली गोष्ट घाबरतात म्हणते महेश सरांना ते घाबरू नका बस बाकी काय सांगायचं. करिअर करा सगळ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये राहा बस. थँक्यू. मुळे मला म्हणजे ह्या 2 महिन्यामध्ये काय काय फील झाल्यावर सांगायचं. आपल्या क्लासचा शेवटचा दिवस असल्यामुळं मला असं वाटतंय की इतके दिवस मी जेवढे क्लास केलो त्याच्यापेक्षा सगळ्यात चांगला क्लास असा महेश सरांचा असं वाटतं मला. आणि एवढी जे डेअरिंग माझ्यामध्ये आली म्हणजे सगळं पूर्ण जे एवढं ड्रॉबॅक आहे ते महेश सरांमुळं माझ्या आलं आहे. परत सगळे माझे मित्र सगळे विद्यार्थी सगळे चांगलं म्हणजे इथून म्हणजे चांगले हे करावं. नेक्स्ट दोन फिसके स्टुडंट फर्स्ट फिसके संधी येत नाही 15 दिवस केला कॅन्सल 15 दिवसच का दिला सांग. नेक्स्ट नेक्स्ट अजून काय सचिन लास्ट चला तुमच्यापैकी कोणतरी नेक्स्ट. फास्ट बॅटरी लो आहे फास्ट. हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांनी सांगितलं की आज शेवटचा दिवस पण सरांनी एंडचं महत्त्व सांगितलं आपल्याला. तर शेवटचा दिवस म्हणू नका. तर आपण भेटला आहोत 213 आणि क्लास खूप छान झाला. म्हणजे असा क्लास कधीच झाला नव्हता. एवढ्या पटकन संपला पण आणि एवढं शिकून घेतलं आपण या क्लासमध्ये. आणि ड्रॉबॅक काय सांगणार नाही कुणाचा. तर तन्मयचं सांगणार खूप नॉलेज आहे तुझ्याकडे पण तू घाबरतोच खूप नॉलेज आहे तुझ्याकडे. आम्हाला तरी असं वाटतं हो म्हणजे एक्सप्लेन नाही करता येत तुला. आणि आमचा पण सेमिनारचा पहिला दिवस एवढा डेंजर होता. आता आम्हाला काहीच नाही हटत तिथं सेमिनार. आता कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही म्हणजे काय ते सेमिनार इतकं छान होणार आहे मला तरी असं वाटतं. आणि थँक्स फॉर लखन सर आणि महेश सर. थँक्यू. काळ्या वगैरे आणि भविष्यात आपण कुठेही जर भेटलो तर म्हणजे ओळख असावी की जे एकूण एकाला आपलं की आपला ही मित्र होता क्लासमेट होता बस एवढंच म्हणायचं.
तुझी ओळखता कसं वाटायला मला कोर्स? अरे मुळे कसं म्हटलं असतं मग तुम्ही? या क्लासमध्ये बरंच काही नॉलेज मिळालं आम्हाला, ज्याची काय माहिती नव्हती ते सर्व काही नॉलेज मिळालं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची स्टेज डेअरिंग वाढली. आम्ही घाबरत होतो कसं सेमिनार देणार कॉलेजमध्ये. सरांचाही पहिल्यांदा राग आला बघा, कशाला सर पुढे बोलवतात. नंतर आम्हालाच बरं वाटलं की आमची डेअरिंग तरी वाढली कमीत कमी. एवढंही बोलायची आमची डेअरिंग नव्हती. थँक्यू सर दोघांनाही. आणि कम्युनिकेशन घेतल्याबद्दल लखन सरांचे मनापासून थँक्यू. आणि सर्वांच्या पुढच्या करिअरसाठी बेस्ट ऑफ लक. स्टेज डेअरिंग प्रत्येकामध्ये आहे महिलांमध्ये, पण बोलत नव्हतं. कसं आहे, प्रत्येक जणाला काय आवडते की मी सांगू शकत नाही काही, माझ्यामध्ये ती कमतरताच आहे. मला येते पण पुढे गेल्यानंतर मी सगळंच विसरून जातो. हे प्रत्येकाचं असं असतं. प्रत्येकाचं ते जे दडलेलं जे हे आहे काय म्हणतात त्याला, नेतृत्व म्हणजे ते बोलण्याची क्षमता, ती जोपर्यंत आपण स्टेजवर जाऊन बोलत नाही तोपर्यंत बाहेर येतो. सुरुवातीला जर कोणाला अजून पण जर भीती वाटत असेल, स्वतःला आरशासमोर थांबून घ्यायचं आणि बोलत राहायचं कंटिन्यू, स्वतःशीच बोलायचं. जेवढा आपण स्वतःशी बोलतोय त्याच्यासमोर थांबल्यानंतर असं खाली मान घालून बोलायचं, समोर त्याच्यात डोळे घालून त्या समोरच्या आपलेच जे आहे ते दुसरं रूप आहे, त्याच्यात डोळे घालून जेवढे बोललो आपण तेवढ्या वेळेस आपण कधीही म्हणजे स्टेजवरती उतरल्यानंतर कधीच आपण हे होणार नाही, घाबरणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि मी ज्यावेळेस असं क्लासेस घेऊन मला असं वाटलं नव्हतं मी असंही करू शकलो असतो. MSc आणि खाली प्रत्येकाला रोज एक प्रोग्राम बसून सांगितला असतो, मला करा म्हणलं असतो. पण मलाही भविष्यात असं करिअर करायचं होतं. म्हणजे स्टेज डेअरिंग माझ्यात पण नव्हती सुरुवातीला. थोड्या गोष्टीतून मला पण एवढा प्लस पॉईंट त्याच्यामध्ये फायदा काय झाला की कॉलेजमध्ये ज्यावेळेस मी लेक्चर घेतले पहिल्यांदा 3-4 वेळेस, सेमिनार ज्यावेळेस घेतले त्यावेळेस मला भरपूर असं रिस्पॉन्स, म्हणजे तिथं बसलेले शिक्षक आमचे नेट यूज करत असलेले, त्या डिपार्टमेंटमध्ये भरपूर असे म्हणजे अदर डिपार्टमेंटचे लेक्चरर जे आहेत इंटरनेट वापरायला तिथे येत होते, की ते लेक्चर म्हणजे ते सेमिनार बघून अटेंड केलेलं म्हणजे शिकवलेलं बघून मला एवढा प्रतिसाद मिळाला की तुमच्या भावी करिअरमध्ये तुम्ही 2-3 जण जे आहात ते म्हणजे तुम्ही चांगलं काही करू शकता. मला असं वाटत होतं की कोणीही रिस्पॉन्स देणार नाही. मी सुरुवातीला ज्यावेळेस इथे येऊन थांबलो होतो मला पुढे बघायची डेअरिंग होत नव्हती. प्रत्येक मित्रांनी एक टिप्स देत गेले की बाबा तुझ्यामध्ये शिकवण्यामध्ये हे ड्रॉबॅक आहे, असं आहे तसं आहे. त्या गोष्टीमुळेच मी आतापर्यंत आलो, म्हणजे सांगण्याची डेअरिंग माझ्यामध्ये झाली. त्या गोष्टीमुळेच मी तुम्हाला सांगतो की तुमच्यामध्ये असलेले ड्रॉबॅक्स प्रत्येकामध्ये सांगा, म्हणजे भविष्यात चालून त्या गोष्टी चुका होणार नाही. आणि असं नाही की सगळ्यांसमोर सांगितल्यानंतर ते कमीपणा आहे, त्याच्यात ते चूक होती. उद्या चालून जर ते चूक जर तुम्ही जर रिपेअर म्हणजे व्यवस्थित भरून घेतलात तर तुमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टीचं लय मोठी म्हणजे महत्त्व राहणार आहे. समोरचा माणूस जे सांगितलेलं आहे त्याच्यासमोर तुम्ही जर त्या गोष्टीचं म्हणजे बदल करून जर जाल तर त्यालाही समाधान वाटतं आणि बाकीच्यालाही समाधान वाटतं. जसं म्हणतात की नाही, समोरचा माणूस जसं वागायला आपण तसं वागायला पाहिजे, त्या पद्धतीची देखील आपल्यामध्ये कॅपेबिलिटी असायला पाहिजे. समोरचा माणूस असं बोलतोय आपण त्याला रागानं बोलणं बरोबर नाही. राग येत असेल तर मागे व्यक्त करायचं, समोर व्यक्त करायचं नाही. कारण जेणेकरून त्याला जर त्रास होतो आपल्यामुळं जर होऊ लागला तर त्या गोष्टीत काहीच अर्थ नाही. उद्या चलून त्याच्याकडे कुठलं काम आपलं अडलं किंवा भविष्यात त्यानं मोठा झाला काहीतरी, आपल्या हसण्यामुळं कोणीही मोठं होऊ शकतं. एखादी गोष्ट जर कोणी मनावर घेतलं तर संपलं. इथंच नाही भरपूर ठिकाणी असं झालेलं आहे. म्हणून म्हणतो की समोरच्या माणसाला बोलतोय त्याचा हावभाव बघूनच त्याच पद्धतीनं बोलायला पाहिजे. निग्लेक्ट करत जाऊ नका, असं मी बघतोय आता भरपूर वेळेस. निग्लेक्ट करण्याचं कारण काहीच नाही. त्याला त्याच गोष्टीचं जर प्रेमानं उत्तर दिलं तर ते समजून जातं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या गोष्टी तुमच्याकडूनच मला शिकायला मिळाल्या. सचिनचं वेगळा स्वभाव, लखनचं वेगळा, याचा वेगळा, त्याचं वेगळा, त्याचं वेगळा. प्रत्येकासोबत त्याच पद्धतीने जर बोललं तर आपल्यामध्ये वाद कधीच नाही होणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यानं जरी वाईट असलं तर त्याला आपण चांगलंच बिहेव केलं पाहिजे. योग्य त्यावेळी वाईट बिहेव केलं तर काही गरज नाही, म्हणजे ते काय तेवढं हे नाही. पण प्रत्येक वेळेस तेच करणं चुकीचं. तुम्ही जेवढं जर समोरच्याला जर आदरानं रिस्पेक्ट वगैरे देऊन बोलला तर भविष्यात तुम्हाला अजून त्या गोष्टीचा लय फायदा होणार. कारण एक माणूस कमीत कमी 100 माणसाशी कनेक्ट असतो. एक माणूस 100 माणसाशी कनेक्ट असतो.
मी फक्त दोघाला फोन केलेला होता क्लास सुरुवात करतो असं. आज 10 स्टुडंट बसले होते माझ्या. तशी क्षमता तुमच्यामध्ये असायला पाहिजे की तुमच्या काही अडचणीच्या वेळेस एवढे मित्र तुमच्या समोर यायला पाहिजे फोन केला की. बिहेवियर तुमचं असं असायला पाहिजे आणि डेअरिंग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यानं काय म्हणाल की यानं काय म्हणाल की असं विचार करायचा नाही. कधीच पुढे जात नाही आपण. नेक्स्ट. पहिल्यांदा जेव्हा क्लास लावायचा म्हणजे सगळे तेव्हा वाटायला म्हणजे सी लँग्वेजचे वगैरे क्लास लावले होते अगोदर. तर ते अर्ध्यातून सोडावं लागलं की त्याच्यामुळे मग इथे यायचं म्हणजे की नको वाटायचं. पण इथं आल्यामुळं खरंच खूप नॉलेज भेटलं. तुम्हाला माहिती आहे आता म्हणजे माझी एंगेजमेंट झाली. मग म्हणजे पुढे शिकू देतात का नाही की असं वाटून म्हणजे अभ्यास करायचा नाही असं चालू होतं. पण इथं क्लासमध्ये आल्यापासून वाटलं की चला तिथेही जाऊन आपल्याला काहीतरी करता येते. थँक्स. आणि फ्रेंड्सनी म्हणजे रिस्पॉन्स दिला तर क्लास सुरू झाल्यानंतर 1 महिन्यानंतर मी आल्यानंतर खूप भीती वाटली. म्हणजे क्लास अर्धा झाला होता. नंतर विंडोज ॲप्लिकेशन सुरू झाल्यानंतर नंतर सरांनी पहिला सेमिनार घेतला. खूप भीती वाटली. नंतर काय वाटलं नाही, प्रॅक्टिस झाली नाही. आणि महेश सरांनी आणि लखन सरांनी खूप नॉलेज दिलं आम्हाला. आणि आमच्या क्लासमध्ये सिन्सिअर स्टुडंट मंगेश सचिन आणि त्यांना थँक्यू सर. टाळ्या वाजवा रे. वा वा, सगळ्याचं कवर केलंस का? हॅलो फ्रेंड्स. क्लास सुरू झाल्यानंतर म्हणजे आम्हाला समोर येऊन स्टेज रिडिंग करण्यासाठी भीती वाटत होती. या क्लासमध्ये आल्यानंतर सगळी भीती गेली. या क्लासमध्ये खूप काही शिकण्यास भेटलं आम्हाला. त्यासाठी सरांना थँक्स. आणि काही जर आमच्याकडून चुका झाली असतील तर सॉरी सगळ्यांनाच. नेक्स्ट. खरड मग हां, मूव ऑन. उशिरा आलो मी. नाही, प्रत्येकाला असं वाटत होतं की मी असं डिसाईड केलेलं होतं की संदीपने एक बीट शिकवायचं, सचिनने एक शिकवायचं, सुदर्शनने एक शिकवायचं, मी एक असं म्हणजे डिसाईड झालेलं होतं. पण वेळ आणि तेवढे कन्सेप्ट रिमेनिंग राहिलेच नव्हते स्टार्टिंग संपल्यामुळे. प्रत्येकाला असं वाटत होतं की आपलं पण स्टेज करिअर व्हायला पाहिजे. तर इथून जर वेळ भेटला तर आपण कुठली गोष्ट आम्हाला जर नवीन शिकायला भेटली तर तुम्हाला मी शिकवायला म्हणजे आमचे मित्र वगैरे. आणि मी एवढा मोठा झालो किंवा लखन एवढा मोठा झालेला नाही. प्रत्येकाने आम्हाला सहकार्य केलं आहे. संदीप, सचिन, सुदर्शन प्रत्येकाने मिळून नॉलेज दिलं म्हणून आम्ही आज इथे कॉलेज म्हणजे क्लास घेऊ शकतो. सगळ्यांचंच थँक्स मला. जेवढे म्हणजे आमची टीम होती दोघांचंच करू नका, म्हणजे ते पण तेवढं सहकार्य केले. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव सगळ्यांना माहिती आहे दर्शन. मी उशिरा आलो कारण माझ्या आईचं ऑपरेशन झालं. कारण की मी घेतलं असतं मी पिंपल क्लास यांच्याबरोबर. त्याच्यामुळं मी उशिरा आलो 1 महिना. त्याच्यामुळे ते माझा एक ड्रॉबॅक झाला. मी तर कंटिन्यू येऊ शकलो नाही. आणि मी जेवढे दिवस इथं आलो शिकलो सगळ्यांबरोबर. चांगलं नॉलेज भेटलं मला, एक एक्स्ट्रा नॉलेज भेटलं. आणि जेवढे दिवस आलो मी एन्जॉय केलं इथं. बस थँक्यू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सगळेजण करून आलो होतो. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या म्हणजे सुदर्शनच्या घरी सुदर्शन आणि मी बसायचो. सचिन गावाकडं, संदीप कॉलेजमध्ये यायचो, लखन कॉलेजकडं. प्रत्येकामध्ये एक नवीन कन्सेप्ट होते पण ते समोर येत नव्हते कोणाच्या.
एक प्लेस पण भेटला चांगला, एक जागा पण भेटली, एक वातावरण पण भेटलं. ज्या पद्धतीनं हैदराबादमध्ये आम्हाला शिकायला मिळत होतो, प्रत्येक दिवशी आमच्यामध्ये एक गोष्ट असायची, एक नवीन जोश असायचं की आज आपल्याला ही गोष्ट शिकायला मिळणार. त्याच पद्धतीचं वातावरण इथं पण 1-1.5 महिना 2 महिने झाले. त्याबद्दल मला आनंद वाटला की बाबा खरंच आपल्यामध्ये आणखी ते नॉलेज स्टार्टिंगला तर पूर्ण इरेज झालेलं होतं सुरुवातीला. ते 2-3 दिवस 3-3, 4-4 बुक अशी वह्या वगैरे रेफर करायचे, नेमकं समजेल कुणा भाषेत, प्रत्येकाशी कम्युनिकेशन करून ते बीट शिकवायचं. त्याच्यामध्ये सचिन थोडं पुण्याला असल्यामुळं सुदर्शन असे 2-3 सुरुवातीला एक 10-15 दिवस संधी पण आलेली होती आणि स्टार्टिंगचे 1-2-3 दिवस लखन पण नव्हतं. त्याच्यामुळं नंतर एकत्र आले ते प्लस पॉईंट झालं. प्रत्येकाला एक नवीन गोष्ट मिळाली. त्याबद्दल सगळ्यांचंच म्हणजे माझ्याकडून आणखी एकदा अजून कोण राहिले? गरड. अरे एंडिंग मी करणार होतो. फर्स्ट ऑफ ऑल गुड इव्हनिंग फ्रेंड्स. इंग्लिश. स्टार्टिंगला जेव्हा महेश सर मी जर क्लास चालू केले त्यावेळेस त्यांनी कॉल केली मला आणि क्लास चालू केले, तू ये. ठीक आहे येतो आलो. ही क्लास घेतल्यानंतर संध्याकाळी घरी गेल्यानंतर म्हणजे झोप काय आली नाही मला. एक विचार केलो मी, तो महेश आणि मी एकाच क्लासमध्ये आहोत, एकाच क्लासमध्ये शिकत आहोत. त्यांचे शिक्षक माझे शिक्षक आहे कसे, मग त्यांना क्लास घेऊ शकतो मी का घेऊ शकत, हा क्वेश्चन डोक्यात पडला. नंतर दुसऱ्या दिवशी आलो आणि मित्रांनो म्हणलो की मी क्लास घेणार. काय असेल ठीक आहे घे, काय असेल मग स्पोकनचा क्लास घेतो सांगितलं. ठीक आहे चालते म्हणजे मग मी स्पोकनचा क्लास घेतलो आणि ते सरांनी फ्री ठेवलं. ठीक आहे. आणि मला एक सांगायचं सगळ्यांना, कसं असतं माहिती आहे, आता आपल्याला एखादी गोष्ट अचीव करायची आहे, आपलं एम असते प्रत्येकाचं. ठीक आहे. ते अचीव करण्यासाठी आपल्याला काय करते, आता मला हैदराबाद